श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे मार्गशीर्ष महिना चाललाय. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण भरपूर सेवा करतो. त्यातली एक सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र. व्यंकटेश स्तोत्र खूप प्रभावशाली आहे, त्यामुळे ही सेवा नक्की करा. 1 दिवस करू शकता, 3 दिवस करू शकता, 21 दिवस करू शकता, 41 दिवस करू शकता, 108 दिवस करू शकता. ही सेवा किती करायची तुमच्यावरती आहे. तुमचा प्रॉब्लेम मोठा असेल तर तुम्ही तेवढी मोठी सेवाही करू शकता. आता ही सेवा का करायची? आपली आर्थिक स्थिती मजबूत व्हावी म्हणून, आपले पैशाचे अनेक स्रोत उभे राहावे म्हणून, अखंड लक्ष्मी स्थिर लक्ष्मी राहावे म्हणून. तुमचा किती कर्जाचा डोंगर असेल मोठा, तर तुम्ही ही सेवा जर मनोपास पासून केली तर नक्की तुमचे मार्ग मोकळे होतील. ही सेवा किती दिवस करायची तुम्हाला माहिती? 3, 11, 21 किंवा 41 किंवा 108 दिवस करू शकता. नियम कोणते? तर ब्रह्मचार्य पाळायचे, मांसाहार वर्ज्य, सोबत तुम्हाला पराण्य वर्ज्य आहे. हे तुम्हाला नियम 3च नियम पाळायचे. मी तुम्ही किती दिवस सेवा करता तुमच्यावर डिपेंड. ही सेवा करायची किती वाजता? रात्री 12 वाजता करायची आहे. सृष्टी 11:15 सृष्टीभूत वगैरे व्हा. देवासमोर तुपाचा दिवा लावा. तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. अगरबत्ती लावा, धूप लावा. देवाला तुम्ही तुळस वाहा, फुलं वाहा आणि तिथे तुम्हाला सेवा देवघरासमोर बसा. किंवा तुम्हाला मांडणी करायची इच्छा असेल तुम्ही मांडणी केली तर चालेल. मग ती मांडणी तुम्हाला 3 दिवस तशीच ठेवायची. ती मांडणी तुम्हाला उचलायची नाहीये आणि मग ती सेवा सुरुवात करायची. सेवाला तुम्ही व्यंकटेश स्तोत्र प्राकृत मधलं वाचलं तरी चालेल, मराठी प्राकृत मधले वाचलं तरी चालेल, किंवा तुम्ही संस्कृत मधले वाचलं तरी चालेल. मराठी प्राकृत मधले 108 ओव्यांचे आहे आणि संस्कृत मधले फक्त 15 ओव्यांचे आहे. तुम्ही तेही वाचलं तरी चालेल. तेवढंच दोन्ही तेवढेच प्रभावशाली आहे. संस्कृत मधले जे आहे ते तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही 1 ते 8 म्हणजे 20 वेळा वाचायचे आणि 21 वेळी तुम्हाला त्याची फलश्रुती वाचायची. असं तुम्ही रोज 3 दिवस जर करताय तर 3 दिवस 21 वेळा वाचायचे तुम्हाला. 21 दिवस करणार तर रोज 21 वेळा तुम्हाला वाचायचे. खूप छान आणि प्रभावशाली आहे. तुम्ही एकदा वाचायला सुरुवात केली तुमचं बाहेर पण होईल, खूप मन खूप छान आणि प्रसन्न राहतं. ते 21 वेळा वाचून झालं तुम्हाला एकदा श्री सूक्तम वाचायचे. हे लक्षात ठेवा, तेव्हा त्याचे रिझल्ट तुम्हाला 100% जाणवतील. 3 दिवस तुम्ही ही पूजा करून झाले की 4थ्या दिवशी तुम्हाला देवाला खिचडी भातात, पिवळ्या खिचडी भाताचा नैवेद्य दाखवा किंवा पिवळ्या पेड्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. अशा तुम्हाला फक्त व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचे. तुम्हाला रात्री जमत नाहीये, नाईट शिफ्ट असते, सेकंड शिफ्ट असते, लहान बाळे, औषधे घेताय, झोप येते, नाही जमत, तुम्ही दिवसा करा. दिवसाही तुम्ही संकल्प करून करू शकता, काही अडचण नाहीये. रात्री संकल्प करून करू शकता. फक्त वेळ एकच ठेवा. ती वेळ करा. रात सकाळी 9ला केलं तर 9ला करा 3 दिवस, 12ला केलं तर 12ला 3 वेळा करा 3 दिवस तरी चालेल. फक्त वेळ एकच ठेवायची. ही सेवा करून बघा, खूप छान अनुभव येतात, खूप छान प्रचिती येते आणि खूप जणांना आलेले. तुमचे कितीही मोठे अडचणी असेल, कितीही मोठे प्रॉब्लेम असेल ते तुमचे दूर होतात. मग ते कोणतेही असो, फायनान्सचे असेल ते हायच आहेत, पण हेल्थ असेल, कोणत्याही अडचणी असेल त्याही तुमच्या दूर होतील. तुम्ही एकदा वाचायला सुरुवात केली की तुम्हाला त्याचे रिझल्ट 100% भेटणार आहेत. फक्त सेवा करणं मनापासून किती करताय आणि किती वेळा करते, मनापासून किती करता ते महत्वाचं आहे. ही सेवा करून बघा, खूप छान अनुभव येते. श्री स्वामी समर्थ.